हाय ऑल, वेलकम बॅक. सो आज पापड रेसिपी, उन्हाळ्याची रेसिपीमध्ये एपिसोड 4 आहे. आज आहे बटाट्याची वेफर्स बनवणार आहो आपण. त्याच्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतले आणि त्याला नीट स्वच्छ करून साल काढून आणि त्याला आता स्लाईस करून घेणार आहे. फूड प्रोसेसरनी स्लाईस करून घेणार आहे. सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. सो आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजपर्यंत जेवढं सपोर्ट दिलं, जेवढं सबस्क्रायबर्सनी माझं चॅनल वॉच करतात, फॉलो करतात, सगळ्यांना खूप खूप मनापासून खूप 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 धन्यवाद. सो लेट स्टार्ट बटाट्याचे वेफर्स. सर्व आता आज 1 किलो बटाट्याचे करायचं ठरवलं. सो त्याला चांगलं साफ करून धुवून साल काढून आणि असं 2 तुकडे केलं. सो हे आहे आपलं. आता मी ते आपलं फूड प्रोसेसरचं ब्लेड लावलं आणि याच्यात मी आता हे एक एक स्लाईस करून घेणार आहे. स्लाईस करून दिलं, त्याला चांगलं धुवून मग नंतर पुढचं प्रोसेस तुम्हाला मी दाखवते. असं सेट केलं, ऑन केलं. आता मी याला एक सुद्धा टाकू शकता. असं छोटे छोटे तुकडे असले तर 1-2 असंही टाकू शकता तुम्ही. सो इट विल टेक इट. हे बघा, आता दाखवते तुम्हाला. सो तुम्हाला मी दाखवते स्लाईस कशी झाली आहे. हे बघा, एकदम पातळ स्लाईस. बघू शकता तुम्ही, एवढी पातळ स्लाईस होतं. सो त्याला आता आपण फक्त 1-2 मिनटात गरम पाण्यात टाकून काढलं, आपलं वेफर्स रेडी आहे. सो आता तुम्ही बघू शकता, मी सांगितल्याप्रमाणे सगळं स्लाईस करून घेतलं. आता याला एक पाण्यामध्ये चांगलं, म्हणजे 1-2 पाण्यामध्ये ऑलरेडी मी बटाटा धुवूनच घेतला. तर आता याला चांगलं पाणी टाकून 2 वेळा धुवून काढते. धुवून एक जाळीच्या ताटात पहिला हे काढून घेते. या पाण्यात असं त्याला चांगलं थोडंसं चार्ज काढावं लागेल. त्यामुळे त्याला चांगलं मी आता धुवून घेते. आता हे बघा, हे बघा, थोडं नाजूक आहे कारण एकदम पातळ स्लाईस केलं. त्यामुळे जास्त शिजवायचं गरजच नाही. एक उकळी पाण्यात त्याला काढून टाकलं ना, मग आपण उन्हामध्ये वाळवायला मोकळे आहेत. मी आता फॅनखाली थोडा वेळ याला वाळवणार आहे, त्यानंतर ऊन दाखवणार आहे. मग एका दिवसात तुमचे पापड रेडी आहे. आणखीन एक पाण्याने याला धुवून काढणार आहे आणि त्यानंतर त्याला मी एक उकळी पाण्यात काढणार. एका टोपामध्ये गरम पाणी ठेवलं आहे, म्हणजे पाणी तापवायला ठेवलं आहे. आणि त्याच्यात आता मी ना मीठ घालून घेणार. हे बघा, कारण त्याच्यापैकी ते मीठ बटाट्यात उतरायला पाहिजे. तसं मीठ घालून घेतलं. थोडंसं जिरं आणि पावडर मिक्स आहे, त्याला या पाण्यात टाकते. याच्यात आता उकळ यायला पाहिजे. उकळी आली ना, ती बटाटा याच्यात टाकायचा आपल्याला. पाण्यामध्ये थोडंसं अर्धा लिंबू पण पिळून घेते मी. हे बघा, आता याला चांगलं उकळून द्यायचे. पाण्याचे चांगलं उकळी आलं आहे, त्यामुळे आता थोडंसं गॅस सिमवर ठेवते आणि आता आपण हे बटाटा याच्यात आता टाकून द्यायचे. जास्त वेळ त्याला उकळवायचं नाही आहे, फक्त 5 मिनटं आत बंद केलं तरीही चालेल. कारण की आपलं बटाट्याची स्लाईस एकदम पातळ आहे, त्यामुळे जास्त वेळ त्याला शिजवायचं गरज नाही आहे. फक्त ते मीठ आणि जेवढं आपण ते मसाला टाकला ना, ती एसेन्स याच्यात उतरावं लागेल. त्यामुळे थोडंसं याला उकळून घेते मी. आता याला टाकल्यानंतर थोडंसं ढवळा असं वरखाली. हे बघा, तर ढवळायची.
दाखवते थांबा. ही हे सुकल्यानंतर इतका पातळ आहे ना, खरोखर आपलं वेफर्स आहे ना, आपला हॉटचिप्समधलं वेफर तसा लागेल आहे. कारण की मी एकदम पातळ त्याला हे केलं आहे. तो एक उकळ येऊ द्या. जस्ट वेटिंग फॉर वन बॉईल. एक बॉईल आला ना, 1-2 मिनटात त्याला पटकन बंद करायचं. कारण की जास्त वेळ शिजवायचं जरूर नाही. कारण की आपलं बटाट्याची जी स्लाईस आहे, काप आहे, एकदम पातळ आहे. थोडंसं जाडसर असलं ना, त्याला 1-5 मिनिटे ठेवायला हरकत नाही आहे. सो याच्या एक उकळी येईपर्यंत आपण थांबावं लागेल. उकळ आलं आहे की लगेच बंद करायची आणि 1-2 मिनटानंतर या पाण्यातून पूर्ण स्ट्रेन करून घ्यायच्या आणि वाळत घालायची. आता तुम्ही बघू शकता चांगली उकळी आली आहे. आणि हे बघा, हे बघा. तर आता याला मी गॅस बंद करून याला एक जाळीच्या ताटात काढून घेणार आहे पूर्ण बटाट्याची स्लाईस. आणि मग त्याला बाहेर आता पेपर मी वाळत घातलं आहे, म्हणजे शीट, प्लास्टिक शीट, त्याच्यात आता त्याला मी वाळत घालणार आहे. चला आता याला मी पाण्यातून काढून घेते. त्याला पाण्यात काढून घेतलं आहे. आता याला आता आपण त्या शीटमध्ये वाळत घालणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सुटसुटीत त्याला वाळवायचे. हे बघा, असं वेगळे करायची आणि अशी पेपरामध्ये वाळत घ्यायची. बघा, अशी वाळत घातलेली आहे. अशा प्रकारे आम्ही वाळत घालायला सुरुवात केली. आणखीन थोडं व्हायला पाहिजे. सगळ्यांना कामाला लावलं मी घरातल्या लोकांना. असं हे आता आज आणि उद्या ऊन दाखवलं, मग आपलं पापड रेडी. वेफर्सपेक्षा भारी लागेल. माझी पोरगी ज्यूस बनवते, ज्यूस. माझी पोरगी ज्यूस बनवते. अशा प्रकारे सगळं वेफर्स मोठ्या शीटमध्ये आलं आहे. त्याला मी वाळत घातलं आता आज आणि उद्या. बस आता घरात आत वाळत घातले. नंतर त्याला हे झाल्यानंतर त्याला एक प्लेट्समध्ये काढेन आज रात्री आणि उद्या उन्हात वाळवून टाकेन. वाळवलं तुमची वेफर्स रेडी.